होताना घरात आजी आजोबा असतील, पाळणाघरच्या टीका असतील, शिक्षिका असतील, या सगळ्यांना काहीतरी बेसिक एक गोष्टी यायलाच वाटल्यामुळं मी तो सगळा अभ्यासक्रम स्वतः तयार केला आणि म्हटलं हे तरी एवढं येऊ दे, मग पुढचं मी बघते काय शिकवायचं असेल ते. आणि चित्रांमुळे ते जास्त सुलभ झालं. परत एकदा मी सांगते की नाही तर कुणाला ते वाचावंसं वाटलंच नसतं. वाचावंसं वाटलं ते कारण मी कित्येकदा लोकांना शेवटी म्हणायला लागले की नुसतं चित्र बघून छान आहे छान आहे म्हणू नका, त्यात काही काही वाचण्यासारखं पण आहे आणि त्यातनं शिकण्यासारखं पण आहे. तर अशा तऱ्हेने ते सगळं यश आणि मग हळूहळू मला लोकांच्याकडनं कळत गेलं की अरे याचा उपयोग होतोय. पण एका कला कवीला जे सुचतं ते त्यांनी कधीतरी लहानपणी किंवा भूतकाळात कुठेतरी पाहिलेलं असतं, अनुभवलेलं असतं. तुमच्या चिंटूचे खंड पाहिल्यानंतर असं वाटतं की लहानपणी तुमच्या आजूबाजूला कोणीतरी असा एखादा चिंटू असण्याची शक्यता आहे. तर तुमचा बालपणाचा प्रवास आणि तुम्हाला चिंटू सापडेपर्यंतचा तुमचा जो सगळा प्रवास आहे त्याविषयी जरा सांगा. खरं तर आजूबाजूला कशाला, आम्हीच स्वतःला आरशात बघत होतो की लहानपणी भेटलेली मुलं असतात, आपले मित्रमैत्रीण असतात, मोठेपणी झाल्यावर आपले शेजारी राहणारा एखादा मुलगा असतो आणि ह्याचं एक सगळ्याचं एक्स्ट्रॅक्ट काढून एक कॅरेक्टर आम्ही तयार केलं, ते चिंटू होतं. आता इथे एखाद्या वेळेस आम्ही वगैरे असं मी म्हणतोय, पुणेरी आम्ही नाहीये, तर मी आणि प्रभाकर वाडेकर, प्रभाकर नसला तरी मी अजून तो बरोबरच आहे असं हे समजतो. त्यामुळे आता आम्ही म्हटलं तरी आम्हीच आहोत. तर हे जे होतं ते फक्त चिंटू नाही तर चिंटूच्या आसपासचे त्याचे मित्र मैत्रीण, एखादा आपल्या बरोबर एखादा बुली मुलगा असायचा लहानपणी, एखादा धांदरट लँकी टाईपचा बगळ्या असायचा, मिनी असायची. म्हणजे आम्हाला सगळ्या लहानपणच्या ज्या मैत्रिणी भेटल्या त्या आमच्यावर बॉसिंग करणाऱ्याच होत्या. पण फार फरक नाही पडला. तर असं ते, त्यामुळे आपल्या आसपास जे असतं त्यातनंच हे सगळं मिळत असतं. कॅरेक्टर्स इव्हन विनोद सुद्धा त्यातनंच मिळत गेले. आणि आई वडील तर असतातच. म्हणजे आम्हाला नेहमी विचारलं जातं की चिंटूचे पप्पा तुम्ही बावळट का दाखवता, तर आम्ही म्हणतो काय झालंय की पप्पा लोक आहे तिथेच राहिलेत, आयाच माग झाल्यात, त्यामुळे जरा पप्पा लोक बावळट म्हणजे या वाक्यावरती आयांकडून टाळी यायला हरकत नाही. तुमच्या शालेय शिक्षणाच्या प्रवासाबद्दल शाळेत सगळ्या प्रकारची मुलं आमच्या बरोबर होती, वेगवेगळ्या सामाजिक स्तरातली, आणि त्यातनं बरंच काही शिकत गेलो. शाळेत असताना चित्रकलेची आवड खूप लागली आणि चित्रकलेबरोबर व्यंगचित्रकला, म्हणजे आपल्याकडे तेव्हा दिवाळी अंक यायचे आणि दिवाळी अंकात पहिलं काय बघायचं तर कार्टून्स, तर ते खूप आवडायचं. लहानपणी आमच्याकडे 2 पुस्तकं होती जी मला वाटतं की खूप महत्त्वाची माझ्या त्या पूर्ण वाढीत आहेत. एक हरिश्चंद्र लचके यांचं हसा आणि लठ्ठवा, आणि दुसरं होतं शिद फडणीस यांचं हसरी गॅलरी. आणि ती मी जमेल तेव्हा वाचत बसायचो, मला आवडायची आणि तो एक कुठेतरी सुरुवात असावी असं मला वाटतं. आणि त्याच्याबरोबर मला एक आठवतंय की एक 7वी-8वीत असताना मी दुपारची, म्हणजे आमची शाळेची दुपारची जी जेवणाची वेळ झाली, घंटा झाली की मी पहिलं लायब्ररीत जायचो आणि लायब्ररीत तिथे धर्मयुग अंक असायचे आणि त्या धर्मयुगमध्ये पाठीमागे कार्टून स्ट्रिप्स असायच्या. म्हणजे तेव्हा इंग्लिशमधल्या काही किंवा इलस्ट्रेटेड विकलीचे अंक असायचे, त्यात कार्टून्स असायची, कॉमिक्स असायची. एक कार्टून कोना डब्बूजी नावाचं एक कार्टून असायचं, हे हिंदी असायचं. पण हे मला तेव्हा असं काही नव्हतं की मला कार्टुनिस्ट व्हायचंय किंवा, पण मला ते खूप आवडायचं बघायला आणि मी तिथे जाऊन ते कॉमिक्स कार्टून्स वगैरे बघत यायचं. किंवा त्यावेळे वेताळ, म्हणजे फॅन्टम जे आहे त्याचं वेताळ नावाचं हे कॉमिक्स यायची, तर ती बघायला, अमर चित्रकथा, आणि त्यातनंच पुढे म्हणजे त्याचा पुढे उपयोग झाला असं मला वाटतं. डॉक्टरांना प्रश्न आहे की आता चित्रांचाच विषय निघाला म्हणून त्याच्यातली प्रसंगाची वगैरे चित्र आहेत ना ती सगळी 4 वर्षे, आणि जी अशी काय म्हणू आपण डायग्राम्स म्हणून असतील ती माझी आहेत.
तर ती त्याच्यामध्ये काही फार कौशल्य नव्हतं, पण ह्या कौशल्याची जी होती ती सगळी चारुहासनी काढलेली आहे. नाही नाही, डॉक्टर असून चित्रकार असं ते हा, कॉम्बिनेशन किंचित आहे तेवढं. मग त्या अनुषंगानेच एक प्रश्न असा विचारतो की तुमच्या सगळ्या पुस्तकांमध्ये खूप वेगवेगळ्या चित्रकारांबरोबरची या पुस्तकांवरती कामं झालेली आहेत. उदाहरणार्थ गिरीश सहस्त्रबुद्धे आहेत, वैजनाथ दुलंगे आहेत, त्यानंतर आपली चित्र सतीश ठाकरेंनी केलेली आहेत, दीपक संपाळांनी केलेली आहेत, पंडित सरांनी केलेली आहेत. ह्या सगळ्या चित्रकारांबरोबर काम करत असताना तुम्ही स्वतःही एक चित्रकार आहात. तर आपण महाराष्ट्र टाइम्समध्ये जी बातमी आलेली होती की पुस्तकाचं संपादन, पुस्तकाचं लेखन कसं होतं, चित्र कशी ठरवली जातात, पुस्तकाचं प्रोडक्शन कसं होतं, असा सगळा विषय त्या बातमीमध्ये होता. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे 5 चित्रकार आणि तुमचा विषय तर आरोग्याशी संबंधित आहे. तर ह्या प्रत्येक वेगवेगळ्या चित्रकाराबरोबर काम करत असताना त्यांची शैली आणि कळत नकळत येणारं पंडितांचं दडपण, तर या सगळ्यातून तुम्ही कसा मार्ग काढला? आणि मार्ग तर काढावाच लागला, कारण मी तिसऱ्यांदा जेव्हा पुस्तक लिहायला लागले तेव्हा चारुहास भयंकर बिझी झालेले होते आणि त्यांनी नाही म्हणल्यामुळे मला आणखीन इकडे तिकडे बघायला लागलं. पण त्यांनी पण चांगली काढली चित्र. आणि मुळात सकाळमध्ये मी जेव्हा लिहित होते तेव्हा पहिल्यांदा चित्र नव्हती त्याच्यामध्ये. नंतर मग त्यांनी मला चित्रकार दिला. मग त्याच्यानंतर आणखीन एक चित्रकार मिळाला. असं करत ते वैजनाथ दुलंगे आणखीन गिरीश सहस्त्रबुद्धे असे 2 त्याच्यामध्ये आले. आणि त्याच्यामुळे पण परत मी मैत्रीणचं सदर जवळजवळ वर्षभर लिहित होते. आणि ते असं म्हणजे आरोग्य विषयक असा का वृक्ष विषय आहे खरा, पण शिकायला तर हवंय. मग ते पॅलेटेबल किंवा चविष्ट कसं होईल, तर चित्रांमुळेच होईल. आणि माझं खरोखरी सगळी भिस्त आहे ही चित्रांवरच आहे. म्हणजे ते असल्यामुळंच हा विषय माणसाच्या पर्यंत पोचतो. आणि पुष्कळदा मी त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सांगायचे की मला काय हवंय, आणि त्यामुळे ते तसं काढायचे. आणि ते आपोआपच मग जसं म्हणता तुम्ही की पान उघडलं की चित्र असलं की तिथे बघितलं जातं, आणि त्यामुळे मग तो विषय पोचतो. तर ते पोचण्याचं जे कार्य आहे ते चर्चेतनं पोचतो त्यांच्यापर्यंत. सगळ्यांनी चांगली काढली. त्याला जसं जसं पुढे पुढे जाईन तसं आणखीन मग नेटवरनं पण काही मिळवली, काही गप्पा मारत आणखीन काही काही. कारण शेवटी मला बजेट पण बघायला लागतं. कारण ह्या सगळ्या गोष्टींना उचलून धरायचं तर म्हणजे खूप खर्चिक काम असतं की आर्टिस्ट घेऊन त्यांच्याकडनं चित्र काढून घेणे, हे तसं इतकं वाटेल तेवढी चित्र नाही काढता येत. पण त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट होतो. त्यामुळे चर्चा केली की त्यांच्याकडून छान चित्र होतं. पण सगळ्यात कमी चर्चा मला चारुहास बरोबर करायला लागली. म्हणजे जे काय करायचं म्हणायचं होतं ते इतकं एक्झॅक्ट एका ठिपक्यातनं आणि एका रेषेतनं यायचं ते की. आणि सगळ्यात विशेष म्हणजे आईचं दूध बाळासाठी पुस्तक आहे, पूर्ण स्तनपानावरती आहे. आता पुरुषांनी या विषयावरती चित्र काढायची, हा किती वेगळा म्हणजे कल्पनाच किती वेगळी आहे बघा आधी. तर त्याच्यामध्ये त्यांनी ज्या लिलया चित्र काढलेली आहेत ती मी आत्ता मागच्या वर्षी पुन्हा स्तनपान आठवडा होता तेव्हा मी ठरवलं की महिनाभर लिहूया याच्यावरती. म्हणून मी 1 महिनाभर लिहित होते. त्यावेळेला पुन्हा ही चित्र सगळी लोकांच्या पुढे आली आणि परत परत लोकांनी ती अगदी अप्रिशिएट केलेली आहे. म्हणजे चित्रांची ताकद खूप आहे. अगदी खरं. आमच्या कॉलेजचे काही इथे विद्यार्थी आलेले आहेत. पंडित सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे. कमर्शियल आर्ट्समध्ये प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण असं तुमच्या बायोडेटामध्ये मी ते वाचलेलं होतं. हे तुम्ही कसं काय सगळं साध्य केलं? कारण त्या विषयामध्ये सगळ्यात पहिले येण्यासाठी करावी लागणारी जी साधन आहे, तुम्ही अभ्यास कसा केला या सगळ्यात? नाही, अभ्यास करावा लागू नये म्हणून तर मी चित्रकलेच्या भागाला गेलो. त्यामुळे अभ्यास काही केला नाही. पण तसं फ्रँकली मी सुरुवातीच्या काळात एक ॲव्हरेज स्टुडंटच होतो. एक कॉलेजची पहिली 2-3 वर्ष मी ॲव्हरेज होतो. मग 3ऱ्या वर्षी मला वाटलं की आपण फार ॲव्हरेज राहण्यात काही पॉईंट नाही आहे. जर आपल्याला काहीतरी हे करायला पाहिजे, जास्त प्रयत्न केले पाहिजे. मग एकदा ठरवलं की मग ते आपण करायला लागतो ते. आणि चित्रकला हाच विषय असल्यामुळे जे आवडीचं आहे ते पाहत जायचं, ॲब्सॉर्ब करत जायचं. प्रॅक्टिस करण्यापेक्षा ॲब्सॉर्ब करण्यावर मी जास्त भर दिला होता. आणि त्यातनं पुढे पुढे अजून प्रगती होत गेली. म्हणजे असं मला काही खूप करावं लागलं असं कधी वाटलंच नाही. कारण जे आवडीचं आहे तेच करायचं होतं. त्यामुळे कष्ट गेले वगैरे असं काही नाही. आणि त्याचबरोबर कॉलेज शिकत असताना कुठेतरी पार्ट टाईम काम करत होतो. त्यातनं काही शिकायला मिळालं. मग त्याच्याबरोबर
काही फ्रीलान्स कामही यायला लागली, त्यातनं शिकत गेलो आणि मग शेवटच्या याच्यात आलो पहिला. आणि आमच्या इथे कसं आहे की चित्र काढायची असतात फायनल परीक्षेला, तर मी दोन दोन पेपर्समध्ये एकदम वेगळ्या प्रकारची चित्र काढली होती. म्हणजे मला असं तेव्हा असं वाटत होतं की मी आलो तर पहिला येईल, नाही तर नापास होईल. इतकी वेगळी काढली होती आणि लकीली पहिला आलो. मी अभ्यासाबद्दल प्रश्न काय विचारला, इथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अनेक पदाधिकारी आहेत आणि अनेक प्राचार्य आहेत, तर त्यामुळे त्यांच्या माध्यमातून हे आणखी पुढे जाईल त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत. म्हणजे आपण आपण जर का ठरवलं तर आपण करू शकतो. म्हणजे आपल्याला ते पूर्ण मनापासून जर का आवडायला लागलं तर आपण करू शकतो असं मला वाटतं. मला एका योगायोगाची आठवण झाली. नेमक्या याच महिन्यामध्ये शिल्पकार करमरकरांचा स्मृती दिन आहे. आम्ही आता शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्यापाशी हेरिटेज वॉक घेतला होता. त्या गावामध्ये सहजपणे चित्र काढलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. ते पाहायला नेमका रॉथफिल्ड साहेब आला काय, त्यांनी त्या दोघांना आपल्या घरी नेलं काय, त्यांनी त्यांचा पुतळा तयार केला काय आणि त्या शिल्पानं त्यांना दिगंत कीर्ती मिळवून दिली. तर ते त्या मुलाचं जे निरीक्षण आहे, ते घोड्याच्या टापा असतील, ते चित्र असेल, तर चित्रकार म्हणून एस्टॅब्लिश होण्यासाठी ही जी निरीक्षण शक्ती असते ती जाणीवपूर्वक वाढवावी लागते का ती आपोआप येत राहते? जाणीवपूर्वक वाढवावी लागते. कारण म्हणजे इवन हे व्यंगचित्र वगैरे करताना सुद्धा तुम्हाला हे सगळं जाणीवपूर्वक करावं लागतं. म्हणजे असं तुम्ही जाता आता तुम्हाला एखादं व्यंगचित्र एखादं उदाहरण सुचलंय सांगा. वगैरे, उदाहरण तर सतत आपल्या आसपास असतात. म्हणजे आता आम्ही जी चिंटू केलं, जवळजवळ 22 वर्ष रोज रविवार खेरीज आम्ही चिंटू करत होतो. त्यामुळे हे सुचणं असं नसतं, रोज बसायचं, रोज त्याच्यातनं काहीतरी, मग आपल्या आसपास काहीतरी घटना घडत असतात. म्हणजे तुम्ही जर का बघितलं की एखादा लहान मुलगा सकाळी उठतो तेव्हा खरं तर त्याला उठायचं नसतं, इथेच तुम्हाला एक काहीतरी स्पार्क मिळू शकतो. आणि सकाळी उठायचं नाही ह्याच्यावर तुम्ही अनेक वेगवेगळे चिंटू करू शकता. म्हणजे आम्ही म्हणजे जवळजवळ 7,000 पेक्षा जास्त आम्ही चिंटू केलेले आहेत आणि कुठलाही चिंटू रिपीट झालेला नाहीये. म्हणजे प्रभाकर आणि मी तर हे जे आहे हे तुम्ही ठरवायला लागलं की सकाळी त्याला उठायचं असतं, मग आंघोळ करणं, याच्यावर काही आपण विनोद करू शकतो. त्याच्यानंतर शाळेचा अभ्यास, शाळेत जायचं, त्याच्यानंतर पुढे शाळेत गेल्यावर मित्र भेटणं, त्याच्यावर मधल्या सुट्टीतला डबा, असे वेगवेगळे. मला वाटतं मी सगळं हे करतोय का, माझं सगळे सिक्रेट्स ओपन करतोय का? तर हे जे आहे याच्यातनं म्हणजे अगदी दुपारी म्हणजे भाजी मुलांना आवडत नाही, याच्यावर सुद्धा आपण काहीतरी करू शकतो ना. म्हणजे मला आता एक आठवतंय की मुलं भाजी खात नाहीत, मग लगेच आई पप्पा सांगतात की बाबा, चिंटूचे बाबा त्याला सांगतायत की अरे चिंटू, भाजी खाल्ली पाहिजे, भाजी खाल्ली की बुद्धी अतिशय तल्लख होते, म्हणजे फिजिकली पण तुम्ही एकदम स्ट्रॉंग होता. चिंटू बघतो आणि म्हणतो, पप्पा लहानपणी तुम्ही पण भाज्या खायचात का? तर हा जो सटल एक हे आहे, तिथे त्यात चिंटूचा इनोसन्स असतो की पप्पांना विचारतो की पप्पा तुम्ही पण लहानपणी भाज्या खायचा का? पण यावेळी पप्पांचं एक्सप्रेशन आणि पप्पांचं एक्सप्रेशन बरोबर आईचं एक्सप्रेशन, हे जे असतं हे चित्राची ताकद असते. म्हणजे तुमचा एक छोटी कल्पना असते ती त्या चित्रातनं फुलते जी आहे ती याच्यामुळे. तर हे जे आहे की याच्यात म्हणजे पालेभाज्या न खाणं, याच्यावर सुद्धा अनेक चिंटू करता येतात. तर असे वेगवेगळे विषय सतत आपल्या आसपास, परीक्षा आहे, मुलांच्या परीक्षा आहेत, तर अगदी म्हणजे आता जर का तुम्ही म्हटलं की आपण कुठेतरी उभं राहिलो तर कोणीतरी हमखास येऊन विचारतं की अरे अमुक अमुक ठिकाणी कसं जायचं. म्हणजे पूर्वी तर हे खूप होत होतं, पण आता गुगल मॅपच्या जमान्यात सुद्धा अजून ते चालू आहे. आपण तिथपर्यंत जातो पण तिथनं पुढे कसं जायचं हे कळत नाही. आणि लहान मुलांना जरा मोठी माणसं विचारताना असं जरा दरडावून विचारल्यासारखेच विचारत असतात. तर एक चिंटू गेला होता, चिंटू, पिप्पू, मिनी असे त्यांच्या कॉलनीत उभे आहेत आणि एक माणूस येऊन विचारतो, काय रे पोरांनो, नाडकर्ण्यांकडे असंच जायचं ना? चिंटू म्हणतो, हो, पण हात खाली करून गेलात तरी चालेल. हे जे आहे ते
प्रत्येक मुलाचं म्हणजे आम्ही जर चिंटू दाखवलाय तर चिंटू हा हिरो जरी असला तरी तो कधी खट्याळ आहे, खोडकर आहे, मिश्किल आहे, पण कधी कधी बावळट पण आहे. अनेक बावळट असल्याचे चिंटू, कारण आपण प्रत्येक वेळा तसेच असतो आणि ते रिफ्लेक्शन म्हणजे चिंटू म्हणतो की आपलं रिफ्लेक्शन आहे हे, तर त्या दृष्टीने आम्ही बघत असतो. म्हणजे हा प्रश्न मी का विचारला सांगतो. महाराष्ट्रातल्या एका खूप नामवंत लेखकानं एका वर्तमानपत्रामध्ये रोज सदर लिहायचं कबूल केलं आणि काही दिवस गेल्यानंतर त्यांनी कळवलं मी आता सदर लिहिणार नाही. संपादकांनी त्यांना विचारलं की का तुम्ही लिहिणार नाही. ते म्हणाले रोज नवीन सुचणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे आणि ते माझ्या प्रतिभेला शक्य नाही. म्हणून तुमचं खूप कौतुक अशासाठी रोज एकही विषय रिपीट होऊ द्यायचा हे खूप महत्त्वाचं. धन्यवाद. डॉक्टरांना प्रश्न आहे की डॉक्टर व्हायचं कसं काय ठरवलं. लहान वाटलं की अरे किती छान आहेत, कारण ते आले की असं होम व्हिजिटला वगैरे यायचे किंवा आम्ही त्यांच्याकडे जायचो. गेलं की आपल्याला असं छानच वाटायचं आणि लगेच ते बरं वगैरे करून द्यायचे आणि त्यांचा तो ऑरा, त्यांचं हसणं, त्यांचं ते बरं करणं, घरातल्या लोकांची त्यांच्या प्रत असलेली एक निष्ठा, एक आदर, या सगळ्याचं एक गारुड होतं. त्यामुळे असं वाटलं की आपण पण व्हावं डॉक्टर. आणि तेव्हाच असं वाटलं की अरे आपण लहान मुलांचं व्हायला पाहिजे. लहान मुलं आवडत होती, पण ते मात्र तिथे जरा गफलत झाली की लहान मुलं आवडली म्हणून कोणी लहान मुलांचं डॉक्टर व्हायला जाऊ नये, कारण त्यातून खूप वेगळ्या गोष्टी आहेत. लहान मुलं ही लांबच बरी, आजारी मुलं ही खूप वेगळी गोष्ट आहे. पण ती चॅलेंज म्हणून घेतली. आजकाल कोणी चॅलेंज म्हणून काही बालरोगाचं घेत नाहीत, सगळ्या जातो. इथे आता मुलं शाळा सुरू झाली की आजारी पडायला लागतात. तर ते हे जे आजार आहेत ना आत्ता जे येतात ते, या माध्यमातनं असं खूप मोठं येतं, अमका व्हायरस आला, तमका आला, हे आम्ही म्हणतो खूप अगदीच फिजूल, म्हणजे काय फुसके आहेत हे सगळे. तो जिका आल्याच्या बातम्या सगळे फुसके आहेत हे. काय सांगता. हो. कारण ज्या लसी आम्ही मुलांना दिल्या आहेत, आता जवळजवळ 20-25 प्रकारच्या लसी दिल्या जातात. ह्याच्यातल्या अगदी पहिल्या फळीतले जे म्हणतो आपण ते म्हणजे ट्रिपल पोलिओ, गोवर, आणि हे जे आहे हे पहिल्या फळीचे गोलंदाज म्हणू आपण, की टाईम टेस्टेड, आणि हे सगळ्यात बेकार आजार होते हो, म्हणजे पाहायला पण नाही मिळत आता. आणि हे आताच्या नव्या डॉक्टरांना बहुतेक व्हिडिओ बघून किंवा ह्याच्यातनं पुस्तकातनं शिकायला केस नाही बघायला मिळत. म्हणजे कुठलाही पोलिओ आता बघायला मिळणार नाही, हे भाग्य आहे, म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे. आणि सगळं वॅक्सिन्समुळे आणि सगळाच आपला जीवनाचा स्तर सगळा उंचावला गेला आहे. त्याच्यामुळे हे आहे की आता आजारीही पडत नाहीत त्या सगळ्या ह्याच्यातनं, किंवा डिसॅबिलिटीज उरत नाही आहेत तुम्हाला दाखवायला, म्हणजे असे फोटो आहेत नुसते. तसंच अन्न नव्हतं तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता सगळे म्हणजे पुरे म्हणायची वेळ आली इतके खात आहेत, आणि ते सगळंच बदललं आहे. म्हणजे त्यामुळे तो अभ्यास वेगळा आहे, आता हा अभ्यास वेगळा करायचा आहे, आणि करून वेगळ्या पद्धतीने त्याचे एक स्पेशालिस्ट येत आहेत. म्हणजे लहान मुलांचे ओबेसिटीवाले, म्हणजे न्यूट्रिशनवाले वेगळे येत आहेत. खूप म्हणजे असं झालं आहे आता की लहान मुलांच्या झोपेचे प्रश्न याचे स्पेशालिस्ट येत आहेत. हो हो. नंतर कितीतरीच गोष्टी आहेत. म्हणजे आता ॲडोलसंट म्हणाल तर त्यांच्या व्यसनमुक्तीपासून सुरुवात आहे. सायबर गुन्हे, सायबर सिक्युरिटी, नंतर LGBTQI हे प्रकरणं आलेत. म्हणजे माझ्या मैत्रीण पुस्तकामध्ये वयात येताना मुलांना कोहमचा प्रश्न पडलेलाच होता, पण मी नॉर्मल आहे का, हा प्रश्न आता भलत्या दिशेने जातोय. आणि एकदमच मोठा स्पेक्ट्रम, म्हणजे सप्तरंगी काढतात त्याला, पण मला असं वाटतं हा सप्तरंग जरा म्हणजे आपण अवघड झालेला आहे तो. तर असे वेगळा म्हणजे विषय फार वेगळे झालेले आहेत. आम्हाला अभ्यासही करायला लागला आहे, धक्केही खूप बसलेत, आणि ते धक्के बसत बसत आम्ही त्याच्यावर काम करतोय. नाही, तरी माझा मूळ प्रश्न परत हा. तसाच राहिला की 10वीच्या बोर्डाचा निकाल लागल्यापासून ते मेडिकल पर्यंत ऍडमिशनचा पर्यंतचा जो प्रवास आहे तो जरा अशासाठी सांगा की विद्यार्थ्यांना त्याच्यापासून प्रेरणा घेतली. आणि आता तर ते खूपच, म्हणजे नीट वगैरे हा प्रश्न, नाही, आपण नीटकडे जायचं हा. नाहीये. आता पुढे म्हणजे मला नाही वाटत की या सगळ्या गोंधळानंतर तरीही मला डॉक्टर व्हायचंच आहे असं म्हणणारे खूप थोडे असतात. पण मी सगळ्यांना जे माझ्याकडे आणतात असे, हा बघा ना डॉक्टर व्हायचं म्हणत बसलाय, काय करू दे असं, म्हणजे घरातल्या हल्ली प्राऊडली नाही, काय मला डॉक्टर व्हायचं म्हणतो, तुम्हीच सांगा काहीतरी यायला वगैरे. तर असे जे कोणी माझ्याकडे आणलेले आहेत त्याच्यामध्ये मी त्यांना म्हणते की काही घोड्यावर बसवायची गोष्ट नाही आहे. त्यांना इच्छा असेल
आणि ते काय खडतर आहे, म्हणजे अशी काही गंमत नाही आहे सगळी. आणि करायची असेल, उठायचं नाही मातायचं नाही म्हणतात ना, तसा वसाच आहे तो. तर ती इच्छा असेल आणि ती टिकली असेल तुमची कायम, तर तुम्ही या इथे मिळत असेल तर. आणि पुढचा मोठा क्लास आहे, मिळत असेल तर तिथून पुढेही पुष्कळ आहे. म्हणजे सगळ्यांना मुलं होऊन ती शाळेत जाऊन हे टॅक्स भरायला लागले लोक तरी अजूनही शिकतच असतात. म्हणजे खूपच अवघड आहे. म्हणजे असं काय निगेटिव्ह बोलायचं असं नाही. तर मला वाटतं डॉक्टर गीत पण आहे तिथे ह्याच्यामध्ये, आणि ते त्याच्यातले तज्ज्ञ, आणि ते सध्या लिहितात पण आहेत त्याच्यावर, कारण आता सगळ्या लोकांच्याकडे त्यांचं चालू आहे. ते त्याच्यातले तज्ज्ञ गेली 25 वर्षाहून अधिक ते त्याच्यावर काम करत आहेत. तर हा ट्रेंड बदलतोय. म्हणजे डॉक्टर होण्याकडे लोकांचा फारसा कल नाही आहे. सीट्स रिकाम्याही राहत आहेत, त्याला मुद्दा नाही आहे. पण मला असं वाटतं की तरीसुद्धा ज्यांना व्हायचं आहे तेच चांगले डॉक्टर होतील. आणि हवेत की समाजाला चांगले डॉक्टर हवेच आहेत. आणि शिक्षण आणि पुस्तकं अतिशय उत्तम आहे तो. आणि आता त्याच्यातनं व्हिडिओवरनं आहेत, त्याच्यावरनं म्हणजे शिकण्याचे पण डायमेन्शन्स खूप आहेत. की आम्ही तेव्हा हाताने डिसेक्शन्स करायचो, आम्हाला तेव्हा ग्लव्स पण नव्हते. आता यांना ऑडिओ व्हिज्युअल्समधनं सुद्धा इतक्या अनेक, एक स्तर तुम्ही डिसेक्ट केला की दुसरा कसं, म्हणजे इतक्या सुंदर 3D इमेजेस येऊन बघायला मिळतं की शिक्षण हे खूप आनंददायी झालं. मला कित्येकदा वाटलं की आपण पहिल्यापासून पुन्हा शिकायला जावं आणि छान शिकावं, इथं मिळतंय सध्या. तर ज्यांना असं वाटतं ह्या सगळ्या प्रकारामध्ये आनंददायी आहे शिक्षण आणि त्याचं ॲप्लिकेशन त्याहून आनंददायी आहे, त्यांनी जरूर जावं आणि हेच चांगले डॉक्टर होतील. बालभारतीची पुस्तकं वापरता या सभागृहातले सगळे लोक लहानाचे मोठे झाले. बालभारतीच्या पुस्तकांमधली चित्र मिशा काढणे, दाढी काढणे, चष्मा काढणे अशांसाठी वापरली जायची. ह्या सगळ्याला छेद देऊन बालभारती तुमच्याकडे आली, तुम्ही बालभारतीसाठी चित्र काढली. हे सगळं कसं जुळून आलं? ॲक्च्युली मी बालभारतीच्या इंग्रजी पुस्तकांची चित्र काढलेली आहेत. म्हणजे बालभारती, हां, धन्वंती हर्डीकर या बघायचे. मी तेव्हा सकाळमध्ये काही चित्र काढत होतो. चिंटू सुरू व्हायचा होता. ही साधारण 82 सालची गोष्ट आहे. तर त्यावेळी तिथे सकाळमध्ये एक बालभारतीचे ते एक हे असतात, दासवानी म्हणून होते, त्या कमिटीवर असतात. तर त्यांना कोणीतरी सांगितलं हा चित्र काढतो. तर ते म्हणाले की या मग हे कर. आणि त्याच्या आधी मारिओ मिरांडा चित्र काढायचे इंग्लिशसाठी. म्हणजे तसं ते खूप मोठं नाव होतं आणि ते अनेक चित्रकार बघत होते की मारिओ मिरांडाच्या जागी आता आपल्याला नवीन कोणतरी पाहिजे वगैरे. आणि तेव्हा मी जस्ट कॉलेजमधनं बाहेर पडलेलो होतो आणि मला एकदम ते म्हणाले की तू येऊन दाखव काय तुमचं हे वगैरे. मी भेटायला गेलो होतो आणि मग त्यांनी 1-2-3 इंग्रजी कविता दिल्या आणि सांगितलं, एक लेख दिला, म्हणजे धडा होता, त्याच्यावर चित्र काढून आण. आणि मग मी ते चित्र काढून गेलो, त्या कमिटीसमोर ठेवलं आणि मग चित्र दिल्यावर त्यांनी एकमेकांकडे बघितलं. तेव्हाच मला कळलं की हे काम मला मिळणार. कारण त्यातलं जे ॲप्रिसिएशन येतं. आणि त्याच्यानंतर मी 1983 ते 2003 एवढी वर्ष इंग्रजी बालभारतीची सगळी पुस्तकं केलेली आहेत. त्यात इंग्लिश मिडियमची आणि मराठी मिडियमची अशी दोन्हीची केलेली आहेत. म्हणजे पहिलीपासनं इंग्रजी हे पृथ्वीराज चव्हाण असताना सुरू झालेले ते एक होतं. तर त्याचं पहिलं मी त्याची सगळी जी सुरुवातीची पुस्तकं आहेत ती मी केली होती. आणि त्यावेळी ते हे घेतात, म्हणजे त्याचा रिव्ह्यू घेतात ना. तर त्यावेळी शिक्षकांकडनं रिव्ह्यू घेतला होता. तर काही शिक्षकांनी सांगितलं की मधल्या सुट्टीत सुद्धा मुलं पुस्तक बघतायत, हे पहिल्यांदा आम्हाला बघायला मिळालं. तर ते एक ॲप्रिसिएशन त्यात हे होतं. आणि ते खूप म्हणजे ॲक्च्युली मला म्हणजे ही जी मुलांसाठीची जी मी चित्र काढतो किंवा काढली गेली माझ्याकडनं, हे एखाद्या चुंबकासारखं हे आहे. कारण मी संपल्यानंतर, कॉलेज संपल्यानंतर माणूससाठी चित्र काढायचो, माणूस साप्ताहिकासाठी. तर तिथे शोभा भागवत लेख लिहायच्या मुलांवर, चाइल्ड सायकोलॉजी. तर एकदा मला ते लेख दिले त्यांनी की याच्यावर चित्र काढ. आणि ते पहिला लेख प्रसिद्ध झाल्यावर ती चित्र लोकांना आवडायला लागली. मग ते चाइल्ड सायकोलॉजीवरचे पुढचे सगळे लेख, मग त्याच्यानंतर लीला पाटील, डॉक्टर लीला पाटील, त्यांचे लेख, ते काम माझ्याकडे आलं. नंतर बालभारतीचं आलं,
गणिताची शिदा फडणीसांनी केली. तर हे जे आहे ते आपोआप असं येत गेलं, मग यांचं आलं. पण तेव्हा चिंटू सुरू झाला होता. पण चिंटू सुरू होतानाही म्हणजे चिंटू, आता हे थोडंसं तुम्ही प्रश्न विचारला त्यापेक्षा वेगळा हे सांगतो की चिंटू सुरू करताना की काय करायचं नक्की, कार्टून स्ट्रीप करायची आहे. तर कार्टून स्ट्रीप हा प्रकार मराठीत तेव्हा नव्हताच. तर आम्ही असं एक हे केलं की मी आणि प्रभाकर आम्ही दोघंही वर्तमानपत्राशी संबंधित होतो. म्हणजे मी सकाळसाठी चित्र काढायचो, नंतर प्रभाकर वेगवेगळ्या वर्तमानपत्रात ॲडव्हर्टायझिंग मॅनेजर वगैरे, आणि माझी तेव्हा ॲडव्हर्टायझिंग एजन्सी पण होती. आणि प्रभाकर माझ्यासाठी त्यावेळेला कॉपी रायटिंग करायचा. आणि आम्ही दोघं जेव्हा कामासाठी भेटायचो तेव्हा आमच्या कामाव्यतिरिक्त कॉमिक्स, कार्टून, ॲनिमेशन याच्यावरच गप्पा व्हायच्या. आणि मग त्यातनं आम्ही ठरवलं की आपण दोघांनी एकत्र काहीतरी काम करूया. आणि मग एक कॅरेक्टर म्हणजे ही जी सगळी इंग्लिश न्यूजपेपर बघायचो तर त्यात कार्टून स्ट्रीप हा प्रकार आम्हाला खूप आवडायचा. पण सारखं वाटत राहायचं की हे सगळं परदेशी काय. म्हणजे आजही तुम्ही कुठलंही इंग्लिश न्यूजपेपर बघितला तर त्याच्यात सगळी परदेशी अमेरिकन कार्टून स्ट्रिप्स असतात. वाटलं की कोणी करत नाही तर आपण का करू नये, अशा याने ते कॅरेक्टर तयार. आणि कॅरेक्टर करताना आमच्या डोक्यात होतं की इथल्या लहान मुलांपासून आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं कॅरेक्टर करूया. आणि त्यातनं मग ते लहान मुलाचं आणि तो एक काय म्हणतात त्याला जरा हातखंडा बसल्यासारखं झालेलं होतं. आणि त्यातनं चिंटू हे कॅरेक्टर तयार झालं. खरं म्हणजे तुमचं नाव घेतलं की हे जे मैत्र आहे हे अद्वैत, तर तुमची पहिली भेट कधी झाली आणि हे सगळं पुढे जी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती तर जेव्हा एखादं कार्टून स्ट्रीप करायचं, एखादं कॅरेक्टर करायचं असं जेव्हा माझ्या डोक्यात होतं तेव्हा मला जे भेटलं कॅरेक्टर ते म्हणजे प्रभाकर वाडेकर. कारण प्रभाकर हा जो आहे त्याचं त्याचं पुरुषोत्तम करंडकला त्याला लेखन दिग्दर्शन अभिनयाचं पारितोषिक मिळालेलं. नाही तर तो त्यावेळी प्रसिद्धीच्या झोतातच होता म्हणायला हरकत नाही. मला एक माझी ॲड एजन्सी होती, मला एक कॉपी रायटर हवा होता. आणि माझ्या एका मित्राने प्रभाकरचं नाव सजेस्ट केलं आणि तिथे आमची भेट झाली. आणि जसं मी मगाशी म्हटलं की दोघांच्याही आवडी समान आणि विनोदाची आवड. आणि दुसरं जे मी म्हटलं की कार्टून स्ट्रीप हा प्रकार मला का करावा असा वाटला, तर लहानपणापासून कार्टूनची आवड होती, कॉमिक्सची आवड होती आणि विनोदाची आवड होती. कार्टून स्ट्रीपमध्ये हा परफेक्ट येतो प्रकार. आणि त्यामुळे मग कार्टून स्ट्रीप हा फॉर्म आम्ही निवडला. तर अशा पद्धतीने ते झालं. आम्ही काही जाहिराती केल्या होत्या, त्यांनाही बक्षिसं मिळाली. मी आणि प्रभाकरनी मिळून जाहिराती केल्या होत्या तर त्यांनाही त्या ह्याच्यात बक्षिसं मिळाली. त्यामुळे आमचं ट्युनिंग चांगलं जमलेलं होतं. डॉक्टरांना प्रश्न आहे. मगाशी जो प्रश्न विचारला होता म्हणजे सुरुवातीला अगदी की पालक त्या मुलाला घेऊन येतात, ते रडत असतं आणि मग तुम्ही तपासल्यानंतर त्याचं योग्य रोग निदान होतं. हे सरावाने जमतं की त्याचे काही ठोकताळे असतात, वाटलं तरच हे सिक्रेटचं? सिक्रेट म्हणाल तर ते शेवटी कसं आहे की शिकत असताना ह्या सगळ्यात ना, म्हणजे आता आम्ही तर ससूनला शिकलो त्यामुळे एवढं काम करून होतं, हाताखालनं जातं की शिकता शिकता तो अंदाज बिल्डअप होतो. आणि मग अनुभवाने आपल्याला असं लक्षात येतं की हा 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 पॅटर्न आहे, या पद्धतीने गेलं तर तुम्हाला पालकांना शिकवता पण येईल. ते धरून मग मी शेवटचं मेडिकल पेरेंटिंग पुस्तकामध्ये हे तुम्ही म्हणताय ते दिलं आहे की बाळ रडत असेल तर काय, असं करून त्याचा काय म्हणू आपण ते हां तक्ता दिलेला आहे की काय असं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही तसं गेलात तर मोस्ट ऑफ द टाइम्स यू विल बी राईट. कारण की एक 30 वर्ष साधारण जेव्हा आम्ही इमर्जन्सीज हँडल केल्या, रात्री अपरात्री येणार बाळ रडतंय एवढंच, 10 पैकी 7 जणांना ताप असायचा, कोणाला कळलेलंच नसायचं आणि ते गुंडाळून आणलेलं असायचं आणि शीच्या जागून ताप मोजायचा असतो हेच माहीत नसायचं. आणि पुष्कळदा ते नुसते आपले वरून असं तसे मोजायचे आणि पंख्याखाली वगैरे असेल तर बाहेरून तर कळतच नाही. तर त्यांना दाखवलं तर तेव्हा कळायचं, हो आम्हाला माहीतच नाही असं असतं. अजूनही ती परिस्थिती आहे, पुष्कळ लोकांना माहीतच नाही आहे. म्हणजे हे तेव्हा इतकं बेसिक आहे की इथे 70% काम जर एवढ्यात होणार असेल
आणि त्याच्यावरती नुसतं रात्री पॅरासिटामॉल देऊन जर बाळ हसत घरी जाणार असेल तर ह्याच्यात खूप काही केलं आहे असं आम्हाला कधी वाटतच नाही. आणि एवढ्या एका गोष्टीसाठी तुम्हाला सांगते, लोक फणफणलेली मुलं घेऊन कुठल्या तरी वाडी वस्तीवरनं बैलगाडीतनं कुठेतरी येणार, बस करून म्हणजे ST करून कुठेतरी येणार, इथून आणखीन रिक्षा करून, मग इथंच त्यांचे एवढे पैसे गेलेले असायचे आणि ते फणफणलेलं पोर आणून दाखवणार. बरं, एका तापाच्या नुसत्या निदानावरती काही नाही, याला पुन्हा फॉलोअप लागतो. म्हणजे पुन्हा ताप येतो का, ताप आल्यानंतर मूल कसं आहे, त्यानं पुन्हा खातंय का, पितंय का, त्याची शिव कशी आहे, कशी आहे, हे फॉलोअप केल्याशिवाय त्या मुलाच्या आजाराचा अंदाज येत नाही. तर इथून घरातनं निघून इथे येईपर्यंत जर तुमचे पैसे एवढे खर्च झालेले असतील तर औषधाला सुद्धा पैसे नाही, परत जायला पैसे नाही, अशी परिस्थिती, किंवा कुठेतरी कर्ज होऊन हे असे गरीब लोक यायचे. आणि बाळाला पॅरासिटामॉल देऊन आपला ताप उतरला की पायावर डोकं ठेवायचे. असं वाटायचं यात काय आहे, म्हणजे उलट इथे तर सुरुवात झाली आहे बाळा तापाची, आता इथून पुढे आहे सगळं, इतक्यात तुम्ही दमून कसं चालेल. तर याच्यावरती तुम्ही पुढे जाऊन काय करायचं किंवा मुळात घरात काय करायला हवं होतं हे सगळं सांगण्यासाठी मेडिकल पेरेंटिंग पुस्तक आलं. आणि मी साधारण 2012पासनं फेसबुक पेज हे पूर्ण मी आरोग्य शिक्षणासाठी वापरते आणि कायमच त्याच्यामध्ये या सगळ्या टिप्स देते आहे. करोनाच्या काळात तर मला खूपच काम मिळालं आहे, भरपूरच केलं. एवढंच नाही तर आम्ही सगळ्या घरातल्या पेरेंट्सना घरी होम मॉनिटरिंग कसं कराल आणि कन्सल्टेशन कसं कराल, कारण आता स्मार्टफोन आहे सगळ्यांच्याकडे, त्याच्यानंतर सगळ्यांच्याकडे पल्सॉक्स पण आले तेव्हा, त्याच्यामुळे लोक एकदम 1लीतनं 10वी पास झाले बघा. म्हणजे आरोग्य शिक्षण जर झपाट्याने कसं होऊ शकतं याचा एक उत्तम नमुना म्हणजे गरज पडल्याबरोबर माणसं एकदम अशी तरतरून शिकली आणि मग त्यांना ताप कसा मोजायचा कळायला लागलं, पल्सॉक्स, मग पटापट, आणि 7-8 वर्षाचा मुलगा एक्सेल शीट करायला लागले. आणि भराभर आम्हाला ते मी सांगितलं की घरामध्ये तुम्ही ना हे 2-2 तासांनी असं टेम्परेचर मोजा, हे पॅरामीटर्स या लागले, कारण शाळा बंद होते. आणि त्यांना काहीतरी काम मिळाल्यासारखं झालं आणि आनंदाने करायला लागले. आणि मग त्यांनाच कळलं की अरे हो, हे मॉनिटरिंग केलं की कळतं आपल्याला की खरंच ताप स्पेस आउट होत चालला आहे, त्याचा हार्ट रेट कमी होत चालला आहे, खात नव्हता तो खायला लागला आहे, आडवा होता तो बसायला लागला आहे, हसायला लागला आहे. हे जे काही पॅरामीटर्स असतात, तुम्ही म्हणता ना की मूल अगदी खरं बोलतो. म्हणजे आपल्याकडे कसं आहे की मोठ्या माणसांना आम्ही जर विचारलं की बरं आहे का, थोडं तरी नाहीच आहे अजून बरं, असं छान बरं कसं म्हणायचं ना, कोणीतरी भेटायला आले तर एकदम कसं टुणटुणीत कसं म्हणायचं. तर पण आमची मुलं थेट म्हणजे हातातलं सलाईन काढूनच टाकतात आणि उतरून चालायलाच लागतात तिथे, त्यांना आत ठेवायला ते पुरावाच आहे. म्हणजे आम्हाला असं सांगायला लागत नाही की मूल बरं आहे, मूल स्वतः सांगतं, त्यामुळे खरी असतात आणि अतिशय गोड असतात मुलं. तुम्हाला सांगायला आवडेल की माझ्या मुलीच्याही डॉक्टर याच होत्या आणि त्यावेळेचे जे आम्हाला अनुभव आहेत की अतिशय सहजपणे त्या आमच्या मुलीला हँडल करायच्या, की एकतर फोनवरनंच निम्मं काम व्हायचं आमचं आणि नेलं तरी म्हणजे इतकं व्यवस्थित हे केलं की अनेकदा आम्हाला त्यांच्याकडे न्यावं लागलं नाही. डॉक्टरचं खरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की डॉक्टरकडे कमीत कमी जावं लागणं. ते त्याच्यावरनं एक मला जस्ट डॉक्टर म्हणजे आम्ही चिंटू केला होता डॉक्टर, मुलांचे डॉक्टर, तर याच्यावर एक केलेला मला चिंटू आठवतोय की आता अगदीच छोट्या याला सुद्धा डॉक्टरकडे जातात, तर चिंटूचं बोट दारात चेमटलं आणि तो रडायला लागलाय, आईला वाटतं की बोट चेमटलं माझं वगैरे. ते आई म्हणते चला आपण डॉक्टरकडे जाऊ. डॉक्टर बघतो, आता डॉक्टरांना माहिती असतं काय ते डॉक्टर, ते त्या याच्यात डॉक्टर दाखवत, हा काय नाही विशेष काय नाही, आला म्हणतर कोला म्हणतर चूप, होईल बरं उद्यापर्यंत. चिंटू हळूच म्हणतो आईला, आई हे खरंच डॉक्टर आहेत ना ग. हे जे असा इनोसन्स एक असतो की ते अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला विनोद सुचत असतात. डॉक्टरांचा विषय निघाला म्हणून, आणि तुम्ही जे म्हणालात ना की पायावर डोकं ठेवतात, तर स्वरूपवर्धिनीमध्ये आम्ही सगळे संध्याकाळी खेळत असताना कोणी पडलं, काही लागलं तर ताबडतोब डॉक्टर गीतांकडे त्यांना नेलं जायचं. डॉक्टरने दिलेल्या गोळ्या किंवा पाठीवरून दिलेली थाप, डोक्यावरून फिरवलेला हात
हे झालं की दुसऱ्या दिवशी सगळी पोरं खेळायला सुद्धा परत वर्गणीमध्ये आलेली असायची. तर ते डॉक्टरांना नुसतं भेटणं आणि त्यातूनही तुमच्यासारख्या डॉक्टरांना भेटणे 50% बरं झाल्यासारखंच आहे. ते तुम्हाला बघितलं तरी पालक असं म्हणणार आमचं 50% टेन्शन संपलं. हा, इथे मला थोडीशी एक हीच वाटते, म्हणजे की नुसतं बघून बरं वाटणं हे थोडा भक्तियोग झाला. हा, मूल खरंच बरं आहे का नाही याच्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत आणि ते तुम्ही शिकायला पाहिजेत आणि ते तुम्ही अप्लाय करून तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे. आणि इतकंच नव्हे तर मला नेहमी वाटतं की आपल्या घरी जी कामवाली येते ना, तिला पण ते आपोआप शिक्षण होतं. तुम्ही काय खायला घालता ते बघून ती आपल्या मुलांना देते. तुम्ही कसं ताप मोजता हे बघून ती घरी करते. असं करत ते एकावर एक फ्री म्हणतो ना, तसं शिक्षण तिकडे पुढे जातं आणि मला ते खूप आवडतं. कारण मालकिणीच्या मुलांची नावं कामवालीच्या मुलांना ठेवलेली असतात. इतकं ते अनुकरण करत असतात आणि नकळत असं शिक्षण खाली ते झिरपत असतं. त्यामुळे मला असं जर कुणी म्हणलं ना की ताप उतरवला आणि तुम्ही भयंकर भारी आहात, तर मला माहिती आहे मी भारी नाही आहे. त्यामुळे हे मला माहिती आहे की याचा पुन्हा येणार आहे 6 तासानंतर 8 तासानंतर ताप आणि मग तुम्ही पुन्हा म्हणणार हो परत ताप आला. परत ताप येणार आहे. जोपर्यंत आपल्या अंगामध्ये जंतू जिवंत आहेत आणि जोपर्यंत ते आपल्या सगळे मेले नाहीत आपल्या सिस्टीमकडून, तोपर्यंत ताप येणार आहे. याची तुम्हाला कल्पना हवीच हवी. आणि त्याच्यासाठी काय करायचं हे फर्स्ट एड आहे, म्हणजे प्रथमोपचार आहे. याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्याकडे जायची गरज नाही आहे. तर मुळात आपल्याकडच्या ज्या काय 100 पेशंट असतील ना, OPD मध्ये गर्दी असेल, तर त्यातल्या जवळजवळ 80 लोकांना हे कामच करायचं नाही आहे हो, की आपल्या मुलाचा ताप मोजायचा, त्याला घरच्या घरी औषध द्यायचं. आम्हाला काय हवं आहे की ताप उतरल्यावर मूल कसं आहे. तर हे तापातनी फणफणलेली मुलं OPD मध्ये रडतायत, गोंधळ घालतायत आणि आईवडिलांच्या तेव्हा त्या डोक्यात काही शिरत नाही बाळ रडतंय म्हणल्यावर. तर ही जी गर्दी असायची आपल्याकडे ती आता जरा कमी झाली आहे. परंतु हे पूर्वी चित्र असायचं की लोकांना काही करायचंच नसायचं. तर ते या पुस्तकातनं थोडंफार, आणि आम्ही प्रत्येक वेळेला शिकवायचं काम मुरतच घेतलेलं असल्यामुळं हे करत राहिलो आणि त्याचे फायदे होत राहिले. पंडित सरांना प्रश्न आहे, तुमच्या बायोडेटामध्ये तुम्ही काष्टचित्र असा एक शब्द वापरलेला आहे, तर त्याबद्दल जरा सांगा. काष्टचित्र जे मगाशी जे मी सांगितलं की माझी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी पण होती, त्याच्यावर बालभारतीची चित्र करायचो आणि चिंटूही चालू होता. आता ॲडव्हर्टायझिंगमध्ये माझी बायकोही भाग्यश्री ती पण सहभागी होती आणि आम्हाला एका विशिष्ट ह्याच्यानंतर ॲडव्हर्टायझिंगमध्ये पैसे चांगले मिळत होते, पण एका विशिष्ट ह्याच्यानंतर असं लक्षात आलं की आम्हाला कंटाळा येतो ॲडव्हर्टायझिंगचा. कारण प्रत्येक वेळा दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. आपल्याला क्रिएटिव्हिटीची जी क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन असतं ते मिळत नाही असं वाटत होतं. त्यातनं काहीतरी वेगळं करूया असं आम्ही ठरवलं आणि त्यातनं एकदा मी मुंबईला एका एक्झिबिशनला गेलो होतो इंडस्ट्रियल, तर तिथे लेझर टेक्नॉलॉजी बघायला मिळाली आणि त्या लेझर टेक्नॉलॉजीचा वापर करून काहीतरी करता येईल असं वाटलं. मग ते आम्ही विकत घेतलं आणि मग त्याच्यावर एक्सपेरिमेंट करत होतो वेगवेगळ्या मटेरियलवर, अगदी काच, ॲक्रेलिक वगैरे असं. तर वूडवर करताना ते खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि त्याच्यातनं आम्हाला असं लक्षात आलं की अनेक प्रकारची लाकडं आहेत आणि ती लाकडं, त्या लाकडांचे नैसर्गिक रंग तसेच ठेवून आपण लेझरनी कट करून त्यातनं चित्र बनवू शकतो. आता तुम्ही आग्रह केला म्हणून मी इथे ती 2 चित्र तुमच्या, प्रत्येक लाकूड वेगळ्या रंगाचं आहे आणि त्याचं कुठलंही रंगवलेलं लाकूड नाही, नॅचरल कलर आहे. म्हणजे बॅकग्राऊंड ग्रीन वगैरे ते पेपर आहे, पण अदरवाईज चित्र आहे ते पूर्ण लाकडात बनवलेलं आहे आणि तो एक वेगळाच कला प्रकार, म्हणजे भारतीय चित्रकला वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. म्हणजे भारतभरात जवळजवळ 100 आउटलेट्स आहेत. नंतर भारतातल्या 7 इंटरनॅशनल एअरपोर्टवर आमचे शॉप्स आहेत जिथे विकली जातात. तर विराट कोहली, रतन टाटा वगैरेंपासनं मोदींपर्यंत ही चित्र पोचलेली आहेत. खरं तर मी राऊत सरांना म्हणत होतो की बाबा हे घेऊ नका तुम्ही याच्यात, कारण आपण चिंटू या विषयावरच हे करू. नाही, मी का घेतलं, तुम्ही जेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र पाठवलं ते मी खूप ठिकाणी पाहिलं होतं आणि तसं
मलाच माहित नव्हतं की हे तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे मला ते इतकं आवडलं. तर आमचा एक विद्यार्थी आला इथे, विनय, जरा हे चित्र हातामध्ये सगळ्यात सर्वांना उंचावून दाखवा रे. अप्रतिम चित्र तुम्ही ते केलेलं आहे. मध्ये आहे ना? आवडलं का सर्वांना? नंतर जवळनं बघा, त्यातले जे बारकावे आहेत ते तुम्हाला दुसरं चांगले चित्र. हे कळायला भेटतील. मला अजून एक सांगायचं की ही जी पडळकर मुलीचा जन्म झालेला नव्हता, म्हणजे तोपर्यंत आम्ही पेरेंट झालेलो नव्हतो, त्यावेळी ही दोन्ही पुस्तकं केलेली आहेत. मला ते एक बरं वाटतं की म्हणजे पेरेंट झालेलं नसताना इमॅजिनेशननी सुद्धा आपण ते करू शकतो. आता काष्टचित्रांचा विषय निघालाय आणि चिंटूची सगळी चित्र केलेली आहेत. तर हा सगळा पुस्तकांचा माहोल, पुस्तकांचं सगळं विश्व. तर आपल्याला असं काही करता येतं का की चिंटू आणि हा सगळा विषय याचं एखादं प्रात्यक्षिक? म्हणजे त्यांना म्हणायचं की खरंच तुम्ही चित्र काढताय. इतिहासाचा प्राध्यापक आहे आणि मला पुराव्यांशिवाय काही बोलता येत नाही. जनरली मी डायरेक्ट मार्करनी चित्र काढतो जे सर्वसाधारणपणे, पण आता राऊत सरांनी सांगितलंय की जरा काहीतरी पुस्तकांविषयी पण हे काढा, तर थोडंसं आधी पेन्सिलनी रफ स्केच करतो आणि मग हे इंक आउट करतो. ते चित्रातले सगळे सिक्रेट्स आता काढणार आहेत. शब्द केलेला आहे. हे चित्र तुम्हाला कोणाला देण्याची इच्छा आहे? बरं. अच्छा अच्छा. हो का? माझाही नंबर लावतो. तुम्ही ज्येष्ठ आहात. इथे या सभागृहामध्ये जे चिंटूचे मित्र मैत्रिणी प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत, त्या सर्व लहान मुलांनी जर इथं आलात तर त्यांच्याबरोबर सरांचा एक फोटो काढतात. त्यावरती कविता जिवंत होते म्हणजे काय याचं हे आजचं ते उत्तम उदाहरण आहे. आणि पंडित सर आणि मी खरं म्हणजे आपण दोघं शेजारी आहोत. कदाचित तुम्ही विसरला असाल,
काही वर्षांपूर्वी गंगोत्री बिल्डर्सनी कॅलेंडर काढलेलं होतं, त्याच्यावरती चिंटू होता आणि त्याच्या मागच्या पानावरती जी ऐतिहासिक किल्ल्यांची सगळी माहिती दिलेली असायची ती मी लिहिलेली असायची. तेव्हाच मला कळलं होतं चिंटूचं पान ओलांडून राऊतांकडे कोण जाणार. तर खूप खूप धन्यवाद सर. पाठविण्याचा शासनानं निर्णय घेतला वा. आणि ही सगळी पुस्तकं तुम्ही ब्रेल मध्ये निर्माण केली, म्हणजे सगळी नाही. म्हणजे काही पुस्तकं, 2 पुस्तकं तुमची आईचं ब्रेलमध्ये. दूध बाळासाठी हं. त्याचं मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही ब्रेलमध्ये इथे आपल्या आनंद बडवे आणि मीरा बडवे यांच्या मुक्त अंधमुक्त विकासालय म्हणून आहे, तिथे त्याचं प्रकाशन झालं आणि गरोदर अंध स्त्रीच्या हस्ते ते उद्घाटन झालं होतं. अतिशय हृदय प्रसंग होता आणि त्यांच्याच इन्स्टिट्यूटमध्ये आणि आता जसं आपल्यासमोर या मुलांनी कला सादर केली तसं तिथे सगळ्या अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा होता आणि आईनी मराठी पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि तिच्या नवऱ्यानी इंग्रजी पुस्तकाचं, दोघंही अंध, आणि आई ऑलमोस्ट 1 महिन्याभरामध्ये डिलिव्हर होणार होती. अशा तिच्या हस्ते ही दोन्ही पुस्तकांचं म्हणजे फार वेगळी गोष्ट झाली ती. आणि अंगणवाड्या म्हणजे हे पहिली जी पुस्तकं आली ही दोन्ही, ती त्याच्यावरती माझ्या गुरुजनांच्या अभिप्राय होते आणि पहिल्या मला वाटतं एका महिन्यातच त्याची आवृत्ती संपली, दुसरी संपली, तिसरी संपली, असं होत शेवटी प्रमोद बापट, स्मिता प्रिंटर्सचे, ते म्हणाले की अहो हे पुस्तक इथे का फिरतंय, आणखीन खूप लांब जायला पाहिजे हे पुस्तक, याला सगळ्यांच्यापर्यंत पोचवायचं काम मी करू का. तर म्हणलं तुम्ही कसं करणार हे, तर म्हणलं मी करतो हे काम. म्हणून मी गेले आणि त्याने शासनाकडेच ते पुस्तक दाखवलं आणि नंतर मग ते सगळी स्क्रुटिनी होत 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 माझ्या स्टुडंटकडे चाललं होतं, हे घेऊया का नको. ते म्हणली तोपर्यंत मी डझनाने देऊन झाले लोकांना, तुम्ही तर घ्या. असं करून ती ॲक्सेप्ट झाली आणि 52,000 अंगणवाड्यामध्ये 2दा ती दोन्ही पुस्तकं गेली. आणि म्हणजे मला कौतुक असं वाटलं की गडचिरोलीसारख्या ठिकाणच्या अंगणवाडी वर्करचं जेव्हा पत्र येतं की ह्या पुस्तकाच्या आधारावरती मी बरंच काम करते इथे, तेव्हा खूप छान वाटतं की आपण म्हणजे एवढं जे काय केलं त्याचं खूपच म्हणजे केलं काम थोडं, त्या मानाने फलित खूप झालं, असं अशीच भावना आहे. आणि हे खूप मोठं काम झालं आपल्या हातनं असं वाटतं. वाव. त्या ज्या ब्रेल लिपीतलं काम केलं त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो, फक्त 1 मिनिटांचा किस्सा सांगतो. आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही हेरिटेज वॉक चालवतो, तर एके दिवशी पुणे अंध शाळेचे लोक भेटायला आले आणि ते म्हणाले की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी हेरिटेज वॉक घ्याल का. माझ्या आयुष्यात हे सगळ्यात मोठं एक आव्हान होतं की या विद्यार्थ्यांचं हेरिटेज वॉक घ्यायचा म्हणजे काय. तर महात्मा फुले संग्रहालयाचं मोठेपण असते, ते आम्हाला म्हणाले की सगळे नियम बाजूला ठेवून आता आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना त्या वस्तूंना हात लावू देऊ आणि तुम्ही त्यांना माहिती सांगत राहा. त्या सगळ्या मुलांनी जेव्हा त्याला हात लावला आणि तो प्रत्यक्ष 9वी-10वीचे विद्यार्थी इतिहास जो जाणून घेत होते त्या स्पर्शामधून, तर मला असं लक्षात आलं की तुमचं पुस्तक वाचत असताना स्पर्शामधून ते जे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचत होतं, याच्यासारखा आनंद नाही. कारण खऱ्या लेखकाला खरा वाचक भेटणं याच्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि त्याचा उपयोग होताना दिसला याच्या इतकं आणखीन सुख नाही. मला असंही वाटतं की खूपच फुलफिलिंग आहे की एखाद्या आईला जर स्तनपानामध्ये अडचणी येत असतील तर स्तनपानाच्या अडचणी ही गोष्ट अशी आहे ना की नाजूक तर आहे आणि ती काय म्हणू आपण गुपित पण आहे आणि झाली तर दुरुस्त होते, नाहीतर बंदच पडतं. इतकं ते शॉर्ट लिव्ड प्रश्न असतात. म्हणजे त्यावेळेला त्यांना मार्गदर्शन मिळणं आणि रादर आधीच मिळणं आणि त्याच्यात तयारीत असणं, पण त्या वेळेला मिळणं आणि त्याच्यातनं त्यांची सुटका होणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण एकदा ते प्रश्न सुटले की गाडी हायवेला लागते, मग ते काही प्रश्न येत नाहीत. पण जे काही प्रश्न येतात ते पहिल्या एक साधारण महिन्याच्या आतच असतात आणि मग ते इकडे किंवा तिकडे असे प्रश्न संपतात. म्हणजे आयदर ते दूध बंदच पडतं, डबा बाटलीवर जातं मूल, आणि नाही तर मग आईला अतोनात त्रास होतो या सगळ्याचा. पण एकदा का ह्यातनं सुटली ती तर खूपच म्हणजे 7-8 महिने तर आरामात आणि पुढे वर्षभर वगैरे किंवा आता खरं तर म्हणजे आता अंध म्हणजे ब्रेल लिपी अंध शाळा वगैरे याचा
विषय निघाला म्हणून आमचा एक किस्सा सांगतो की आम्हाला इथे कमिन्स च्या पाठीमागे एक अंध मुलींची शाळा आहे. तर प्रभाकरने मला तिथे त्यांच्या गॅदरिंगसाठी बोलावलं होतं की तुम्ही या. तर आम्हाला प्रश्न पडला की अरे अंध मुलींना चिंटू काय माहिती वगैरे. तर ते म्हणाले की आम्ही रोज सकाळी त्यांना पेपर वाचून दाखवतो आणि त्या पहिलं चिंटू वाचायचा आग्रह करतात. ते सांगतात, ते वर्णन करून सांगतात आणि त्या मुली ते ॲप्रिशिएट करतात वगैरे. त्यांना तो पहिला ऐकायचा असतो. आणि आम्ही त्या गॅदरिंगला गेलो. मग नेहमीप्रमाणे जे बक्षीस समारंभ वगैरे सगळं झालं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही समोर बसा. असंच थिएटर होतं. आम्ही समोर बसलो आणि त्या अंध मुलींनी जवळजवळ 8 ते 10 चिंटू स्टेजवर एनॅक्ट करून दाखवले. म्हणजे एक अंध मुलगी चिंटूचं, एक आईचं, एक बाबांचं, अशा अंध मुली आणि स्टेजवर त्या चिंटू हे करतो, त्या ऍक्टिंग सकट. तर तो एक खूप हे करणारा म्हणजे वेगळा अनुभव होता. खरं म्हणजे हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं की आपण जन्माला घातलेली पात्र आपल्या समोर सत्यरूपानं पाहता येणं. म्हणजे याला जोडून माझा प्रश्न असा होता की मग चिंटूवरचा चित्रपट हे मराठी चित्रपट क्षेत्रातलं बहुतेक एकमेव उदाहरण असेल की एखाद्या भारतीय चित्रपटात. अच्छा वा वा, मग त्याची जरा- म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीत एखाद्या कॉमिक स्ट्रीपवरनं चित्रपट झालेला नाहीये तो चिंटू. ते कसं झालं ते? चिंटूवर चित्रपट व्हावा, आम्हाला ॲनिमेशन हे जास्त हे होतं, पण बजेट वगैरेच्या त्या दृष्टीने आमच्याकडे IMEचे श्रीरंग गोडबोले अप्रोच झाले की आपण चिंटूवर चित्रपट करूया. आणि आमच्या दोघांचेही ते ओळखीचे होते, त्यांचं कामही बघितलेलं होतं. कारण त्याच्या आधी आम्हाला काही ऑफर्स आल्या होत्या, पण ते त्याच्या विषयाला तेवढं न्याय देऊ शकतील असं वाटलं नाही. पण मग हे करावं असं वाटलं. आणि त्याचाही एक तुम्हाला किस्सा सांगतो की शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी आणि प्रभाकर आम्हाला दोघांना बोलावलं होतं. आम्ही त्या सेट म्हणजे ते कॉलनीमध्ये त्याचं सगळं शूटिंग होतं आणि आम्ही गाडी लावली आणि मी आणि प्रभाकर शूटिंगच्या दिशेने जायला लागलो आणि तिथे शॉट सुरू व्हायला वेळ होता आणि ही सगळी मुलं खेळत होती आणि आम्ही जेव्हा तिथे पोचलो तेव्हा चिंटू, मिनी, पप्पू सगळे ते तयार झालेले ते गेटअपमध्ये ते आमच्या आसपास खेळत होते. म्हणजे आपण कागदावर निर्माण केलेली पात्र आपल्या आसपास. तर हा एक वेगळाच विलक्षण अनुभव होता. म्हणजे खरं म्हणजे विश्वामित्रानंतर तिसरी सृष्टी तुम्हीच निर्माण केली. याला जोडून एक प्रश्न असा की मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ जर्मननं परदेशी लोकांना जी मराठी शिकवण्यासाठीची पुस्तकं तयार केली त्याच्यामध्ये तुमची चित्र आली. त्यांना कसं काय हे सुचलं? हा नाही, पण एक आहे की इथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पदाधिकारी बसले, त्यांना मला असं सुचवायचं आहे की तुमच्या जर्मन डिपार्टमेंटला असं सुचवा. नाही, ते कसं सुचलं ते सांगतो की चिंटू अजूनही म्हणजे तेव्हाही येत होता, अजूनही येतं की हळूहळू इंग्रजी माध्यमांकडे मुलं वळत चाललेली आहेत. आणि अनेक पालक आम्हाला सांगायचे की तुमच्यामुळे आमची मुलं मराठी वाचायला शिकली. म्हणजे अनेक आजही मोठी झालेली मुलं सांगतात की तुमच्यामुळे आम्ही मराठीकडे वळलो, मराठी वाचायला लागलो. तर हे खूप आम्हाला महत्त्वाचं वाटलं. आणि हेच कुठेतरी डिपार्टमेंट ऑफ जर्मनला ते मराठी पुस्तकं काढत होते. म्हणजे परदेशी लोकांना आणि नॉन महाराष्ट्रीयन लोकांना मराठी शिकण्यासाठी पुस्तकं काढत होते. तर तिथे त्यांना असं वाटलं की चिंटूचा वापर इथे करावा, कारण अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही मराठी शिकू शकता. म्हणजे आजही माझं इवन अमेरिकेत सुद्धा ज्या मराठी मुलांसाठी काही छोट्या छोट्या शाळा काढलेल्या आहेत ना, रविवारी वगैरे असे ते चालवतात, तिथे चिंटूची पुस्तकं ते वापरतात मुलांना मराठी शिकवण्यासाठी. तर मला ते खूप अभिमानास्पद वाटतं की आपण म्हणजे चिंटूचा वापर अशा पद्धतीने होतोय. आणि अजूनही म्हणजे आम्ही 1991 मध्ये वगैरे केलेला चिंटू अजूनही मुलांना अपील होतोय, हे महत्वाचं वाटतं. डॉक्टरांना असा प्रश्न आहे की वाढू आनंदीची अर्पण पत्रिका जी आहे, अनेकदा पुस्तक वाचत असताना लोक अर्पण पत्रिका वगैरे बघत नाही, पण मी तुमच्या अर्पण पत्रिकेचं ते चित्र पण मलाच धक्का बसला की हातांमध्ये ते पाय तुम्ही जे दाखवलेत, ही कल्पना कशी सुचली? कारण अर्पण पत्रिकेमध्ये शक्यतो कोणी चित्र फोटो वापरत नाही, मजकूर असतो. आणि तुमच्या त्या अर्पण पत्रिकेने मात्र माझं लक्ष वेधून घेतलं की हे डोकं कोणाचं? डोकं थोडंसं माझंच आहे.
मुळात मला असं वाटतं की ते लक्षात आलं असेल तुमच्या की वाढवू आनंदे नाही आहे, वाढवू आनंदे आहे. हो हो. तर म्हणजे ते ॲक्च्युली मुलाचे पाय आहेत, ते धरलेत आपण. असं आहे की आपण मुलाकडून शिकतो. असंच म्हणतात ना की मूल म्हणजे इज अ फादर ऑफ, असं काहीतरी आहे ना वाक्य की चाइल्ड इज अ फादर ऑफ मॅन. तर ते त्याची थोडीशी आपण म्हणू की कृतज्ञता म्हणून ते चित्र तसं आहे की आपणच समृद्ध होतो एक मूल वाढत असताना. आणि मुलाला वाढवलं असं म्हणण्यापेक्षा आपण वाढतो. आणि ते कसं समृद्ध व्हावं, तो आनंद कसा मिळावा आणि काय टाळावं हे सांगण्यासाठी ते वाढू आनंद पुस्तक आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये ते सुरुवात तशी आहे. टू माय ग्रोन अप सन या कवितेचं भाषांतर प्राध्यापक डॉक्टर शशिकला गोरे हां, हां. यांनी केलेले. हो. त्या मला शिकवायला फर्ग्युसनमध्ये होत्या बरं. आणि त्या इतक्या अप्रतिम शिकवायच्या की वर्ग सुरू झाला की तो कधी संपूच नाही असं वाटायचं. त्या हो. कवितेचा स्वैर अनुवाद वाचताना तसंच वाटत हो होतं. हो. तुमचं आणि त्यांचं कसं काय हेच? नाही नाही, हे थोडंसं जरा वेगळं वाटेल, पण मला जे काय आवडायचं, जे काही पालकांनी वाचावं आणि त्यांच्या पालकत्वाशी निगडीत काही असेल ते मी माझ्या बुलेटिन बोर्डवरती लावायचे. तर ही कविता मी लावलेली होती आणि पुष्कळ लोक ती लिहून घेताना मला दिसायला लागली. मग मी त्याच्या 100-1 झेरॉक्स काढून ठेवल्या. जे कोणी तिथे लिहून घेताना दिसेल त्यांना म्हटलं हे काढून द्यायचं. असं करून मी त्या अनेक प्रती त्याच्या आम्ही पेशंटना दिल्या. मलाही खूप छान वाटायचं आणि लोकांनाही त्यातनं जो काय संदेश जायचा तो जात असे की म्हणजे एक कृतज्ञताच आहे मूल वाढवतानाचा. आणि असं प्रत्येक पालकाला वाटतं की अरे मला आणखीन थोडा वेळ मिळाला असता तर, किंवा मी जरा स्वतः अजून मोठा असतो तर मी जरा वेगळ्या पद्धतीने मूल वाढवलं असतं, किंवा काहीतरी करायचं राहून गेलं मुलाच्या बाबतीत. मला वाटतं मग ती संधी आजोबाची झाल्यानंतर मिळते आपल्याला, तेव्हा करावी. खरं म्हणजे तुमची पुस्तकं वाचून मला असं वाटलं की सरकारनं प्रत्येक लग्नाळू मुलीला लग्न करण्यापूर्वी तुमची पुस्तकं वाचणं कंपल्सरी केलं पाहिजे आणि मगच लग्नाला परवानगी दिली पाहिजे. खरं म्हणजे थोडंसं खरं आहे, कारण मी त्या पुस्तकाच्या पहिल्या ह्याच्यातच नक्की आई बाबा व्हायचं आहे ना असाच चॅप्टर आहे. आणि त्याच्यामध्ये मी म्हटलंय की वाटतं इतकं काय, त्याच्यात सुद्धा एक कविता दिलेली आहे की कवितांचा आधार घेऊन केलंय मी अर्थात, कारण ही मुभाम आपणच पुस्तक काढलं की मिळते. काही करायचं असेल तर त्याला कोणीतरी त्याच्यावरती आपल्याला हे असं नका करू म्हणण्याची शक्यता असते, पण हे आपणच करायचं म्हटल्यावर सोपं असतं. तर त्यामध्ये असंच आहे की तुम्ही मूल होण्याची आधी प्रॅक्टिस करा. म्हणजे खूपच विनोदी पद्धतीने दिलं आहे की असा ते एक बॉल आहे, असा असा फिरवत ठेवा आणि त्याला एका चमच्याने तुम्ही भरवायचा प्रयत्न करा, तर असा बॉल हलतोय, जमतंय का बघा वगैरे, अशा अनेक गोष्टी. किंवा मग आम्ही म्हटलं की एक पेट सांभाळून बघा, किंवा आजोबा आजींची जरा सेवा करून बघा, किंवा मोठ्या कुणाचं तरी आत्या म्हणजे आपली चुलत वगैरे कोणीतरी नंडेचं मूल किंवा बहिणीचं मूल हे थोडंसं सांभाळून बघा की काय असतं, आणि मग निर्णय घ्या की हां खरंच आपण आर वी रेडी. कारण नुसतं पैसे आहेत आणि आपल्याकडे आता झाली 2-3 वर्ष झाली लग्नाला, आता हिंडून झालं, सगळं झालं, आता पोर होऊ देत, असं आहे का खरंच आपण तेवढे सक्षम आहोत? कारण वाटतं का तितकं नॉर्मल मूल म्हणलं तरी सोपं नाहीच आहे. तर त्याला जर खरोखरच चांगलं पालकत्व मिळायला हवं असेल तर थोडीशी प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. म्हणून मग तुमच्या लक्षात आलं असेल की दुसऱ्या मुलाला खूप चांगलं पालकत्व मिळतं. पहिलं मूल इज अ विक्टिम ऑफ एक्सपेरिमेंटेशन ऑफ पेरेंट्स, आणि मग दुसरा मिळालेला असतो सगळा अनुभव, आणि मग ते दुसरं मूल जणू काय ते स्वतंत्रपणे वाढतं. आणि तुम्हाला असं लक्षात येतं बघा समाजात, हे पहिला बॉर्न आहे आणि हा दुसरा बॉर्न आहे, ओळखू येतात माणसं, कारण त्यांची पर्सनॅलिटीज बदलते. इतका फरक पडतो म्हणजे की ऑर्डरवरती, बर्थ ऑर्डर पहिली असणं आणि दुसरी असणं, जमीन आसमानाचा फरक पडतो. तर म्हणून म्हणलंय की ते असे थोडासा तुमचं ऐकताना मी आता आपण काय केलेलं आहे असं सगळं युनिव्हर्सल आहे. पण हे म्हणजे याच्यात काय अतिशय जमत होतं आणि आपोआप होत होतं हे की घरामध्ये एक मूल वाढतच असायचं, त्याच्यामुळे पुढच्यांना प्रॅक्टिस मिळतच होती.
आणि अतिशय चांगला अनुभव असायचा तो आणि बॉन्डिंगही छान असायचं. तर आता पण हे प्राप्त परिस्थितीमध्ये शक्य नाही आहे. तर आम्ही म्हणतो की मग तुम्ही मुद्दाम एक टर्म करायला पाळणाघरात जा किंवा आमच्या हॉस्पिटलला या एक टर्म करायला. बघा तरी काय असतं, आजारी मूल म्हणजे काय असतं हे. असं गमतीचा भाग सोडून देऊ, पण महत्त्वाचं लक्षात आलं असं. नाही आता जसे तुम्ही मैत्रीण पुस्तकामध्ये अनेक प्रश्न हाताळले, खूपच अप्रतिम पुस्तक तुम्ही ते दिले. त्याचा रिस्पॉन्स ते त्या पुस्तकाची जन्मकथेबद्दल जरा काही सांग. ते अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. मैत्रीण हे ह्या सगळ्यांच्या नंतर मला सकाळी विचारलं की आरोग्यविषयक सदर लिहायचं आहे आणि तुम्ही लिहा. मी म्हणलं ही खूप चांगली संधी आहे, कारण हे झालं साधारण 2002ला. 1997 साली WHO ने डिक्लेअर केलं की आत्तापर्यंत तुम्ही 12 वर्षापर्यंतची मुलं बघत होतात पिडियाट्रिशियन म्हणून, आणि 18 वर्षाच्या नंतर ते ॲडल्ट म्हटलं जातं त्यांना. तर हे मधली जी 12 ते 18 किंवा काय 20 वर्षापर्यंतचे असतील ह्यांना कोण बघणार? त्यांना जर मोठ्या माणसांच्या दवाखान्यात नेलं तर तिथे सगळे ज्येष्ठ नागरिक असतात आणि आमच्याकडे बसले तर ते सगळे टोपड्यातली बाळं आणि दुपट्यातली बाळं असतात. तर त्यांना ते आपण कुठे आहोत म्हणजे हा सगळा प्रश्न यायलाच लागतो. आणि हळूहळू बघता बघता खूप प्रश्न निर्माण व्हायला लागले ॲडोलसंट्सचे. तर पहिली कॉन्फरन्स झाली भारतामध्ये ॲडोलसंट्सची 2000 साली त्रिवेंद्रमला. ती मी अटेंड केली आणि माझ्या असं लक्षात आलं की अरे हा खूपच म्हणजे मोठा स्पेक्ट्रम आहे, याच्यावर काम करायला खूप आहे. आणि तोपर्यंत आमचीही प्रॅक्टिस अशी झाली होती की आमचेच पेशंट आता ॲडोलसंट एजमध्ये यायला लागलेले होते आणि त्यांचे प्रश्न समोर आलेलेच होते. मग माझा विचार सुरू झाला त्याच्यावरती आणि मी म्हणलं ही संधी मिळाली आहे, इथे आपण आता वयात येतानाच्या घरासाठी म्हणून लिहायला लागूया. म्हणून मग मी लिहायला लागले. ते पहिल्यांदा मला त्यांनी एक कॉलम एवढा लिहायला सांगितला होता. मग त्याची लोकप्रियता वाढत गेली. मग त्यांनी पूर्ण एक चतुर्थांश पान दिलं. मग त्यांनी आर्टिस्ट दिला. मग तुम्हाला लिहायचं तेवढं लिहा असं करत ते नाही म्हणता म्हणता ते 125 लेख झाले आणि मग त्याचं पुस्तकही झालं. आणि दोन्ही गंमत अशी की एक बालकांचं आरोग्यमित्र एक पुस्तक आहे, याच्यात लिहिलं नाही आहे ते नूतन बाल शिक्षण संघाला दिलं ते, आणि मैत्रीण अशा दोन्ही पुस्तकांचं हे प्रकाशन हे हवी सरदेसाई सरांच्या हस्ते झालं. असंही फार दुर्मिळ आहे. एकाच व्यक्तीकडनं 2 पुस्तकं म्हणजे एकाच व्यक्तीची 2 पुस्तकं त्याच सरांच्या हस्ते होणं ही पण गोष्ट आहे. त्यामुळे हवी सरदेसाईंनी सकाळतर्फे हे प्रकाशित झालं होतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आता जे प्रचलित वाटतं की वयात येतानाचे प्रश्न, त्याच्यात सेक्स अँड सेक्शुअलिटी पाहिजेच, ते सोडून सगळं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये फिजिओलॉजी, हायजीन, व्यायाम, आहार कसा असावा आणि रिलेशनशिप म्हणजे पालक बालक यांचं नातं कसं टिकून राहील, त्यांचा संवाद कसा राहील या दृष्टीने. कारण तेव्हाच बिघडायला सुरुवात झालेली असते. जेव्हा आपण काहीतरी मिसहॅप झालेला बघतो त्याच्या मागे खूप खूप पूर्वी सुरुवात झालेली असते आणि ती सूक्ष्म असते. साध्या ह्याच्यामध्ये म्हणून ते शेवटचे जर 25 चॅप्टर्स वाचलेत त्याच्यातले, तर त्याच्यामध्ये हे सगळं येतं की मुलाला वाटलं पाहिजे की आपण हवेसे आहोत, किंवा आईवडिलांना मूल बघितल्यानंतर अभिमान वाटेल असं, किंवा काहीतरी छान दिसलं पाहिजे त्या मुलाच्यातलं आपल्याला, अशी एक दृष्टी पाहिजे. कारण वी ऑलवेज कॅच देम रॉंग आणि त्यांना कॅच देम राईट हे केव्हापासूनच म्हणजे वर्षे 1 पासून कॅच देम राईट, आणि आपण नेहमी त्यांना सारखे वळण लावायला जातो कॅच देम रॉंग, आणि मग तिथे ती नाती बिघडायला सुरुवात होते. सारखे दिवसभरात आपण हे करू नको हेच सांगतो, काय कर हे सांगत नाही, किंवा केल्यानंतर त्याच्यातनं जे काय पडझडी होतील, चुका होतील याच्यावरतीच चर्चा होतात. काहीतरी छान केलं असं करत असतं मूल, पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे तर सकाळी उठून म्हणजे उठून दात घासायला लागला आपल्या आपण, तर छान वाटू देत ना, म्हणजे त्याच्यानं उठायलाच पाहिजे. मग काय आम्ही केव्हापासून सांगतोय असं नको आहे. ते आज उठलाय हे त्यांनी खूप मोठी गोष्ट केली आहे असं आपल्याला वाटू दे, असं काहीतरी म्हणजे तुम्ही शिबिर घ्या आता. वाटतं की त्यांनी काहीतरी केलंय, हो म्हणजे कष्ट केलेत त्यांनी काहीतरी, त्याच्यावरती ॲप्रिसिएशन मिळालं तर ते बॉन्डिंग होत राहील. नाहीतर मग सारखंच वाटत राहतं की आपण चुका काढतायत आणि सारखे
त्रास होतो ना मुलांना. हा. पंडित सरांना प्रश्न आहे. आता मी तुम्हाला हा शेवटचा प्रश्न विचारणार आहे. भारत इंग्लंड मॅचची सर्वजण उत्कंठेने वाट गोष्टी आपल्याला जमवाव्या लागत नाही, त्या जमतात. तर तसंच आहे की एका मॅडमचा फोन आला होता की मला संस्कृतमध्ये चिंटू करायचा आहे. मग त्याला आम्ही परवानगी दिली आणि संस्कृत भारती गोवा यांनी हे केलं की ते आम्ही संस्कृतमधनं छापू. असं करून ते संस्कृत म्हणजे चिंटू संस्कृतमधनं आलेलं आहे. आणि नंतर आम्ही आता अलीकडे एक फेसबुकवर एक वेगळा प्रयोग केला, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर. अजून एक पुण्यातलीच एक मुलगी आहे, म्हणजे ती नाशिकला राहणारी पुण्यात आली आहे. तर ती संस्कृत मध्ये चांगलं आहे. तिने संस्कृत काही चिंटू अजून नवीन हे केले, ट्रान्सलेट केले. तर त्याच्या खालती आम्ही मराठीतला अगदी लाईट कलरमध्ये चिंटू टाकला आणि तो आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला. त्यामुळे जर का कोणाला रेफरन्स म्हणून मराठी पाहिजे असेल तर लगेच खालती आहे, पण ते प्रॉमिनंट नाही. तर त्यालाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर हे होत जातं. इवन तुम्ही जर का फेसबुकवर बघितलं तर चिंटू फ्रेंचमध्ये पण हे करून आम्ही टाकलेलं आहे, जॅपनीज भाषेत करून टाकलेलं आहे. तर असे एक प्रयोग म्हणून आम्ही केलेला आहे. खूप केले तसं नाही, पण लोकांना आवड एवढंही कोणी करत नाही. आणि मगाशी तुमचं जे मी सांगत होते की पेरेंट्स आणि मुलांचं नातं, तर त्याच्यावर एक मला जस्ट चिंटू आठवला म्हणून सांगतो की एक चिंटू गेला होता की चिंटू आणि आई त्याच्या चिंटूच्या शर्ट खरेदीला गेलेत दुकानात आणि तो दुकानदार दाखवतो शर्ट. तर आई म्हणते नाही नाही, ही फॅशन चिंटूला नाही आवडणार. दुसऱ्या फ्रेममध्ये दाखवले, दुकानदार अजून एक शर्ट दाखवतो. आई म्हणते की नाही नाही, हा रंग चिंटूला नाही आवडणार. तिसऱ्या फ्रेममध्ये आम्ही दाखवलंय की चिंटू आईला एक शर्ट दाखवतोय आणि म्हणतोय, आई हा शर्ट मला आवडेल का ग? तर हे आहे की एक म्हणजे पालकांना वाटत असतं, पण कळत नकळतपणे ते आपल्या एक हे लादत असतात. तर असा एक चिंटूमधनं म्हणजे असं म्हणजे अनेकदा आम्हाला असं अनेक जण भेटले की सांगायचे की तुम्ही चिंटूमधनं फार छान संदेश देता बरं का. आम्हाला प्रश्न पडायचा, आम्ही कुठे संदेश देतो? आम्ही चिंटू करतो, पण आम्हाला असं काही संदेश द्यायचा वगैरे असं नसतं. पण नंतर लक्षात आलं की अरे ह्याच्यात आहे म्हणजे बरंच काही घेण्यासारखं आहे. असं म्हणजे डॉक्टरांसारखे किंवा अजून याच्यातले जे सायकोलॉजी वगैरे याच्यावर काम करणारे त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे हे संदेश मिळत आहेत त्याच्यातनं. प्रेक्षकांपैकी कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर 2 प्रश्नांना. हा, तुमचं पुस्तक आहे ग्रोइंग अप हॅपीली, त्याच्यात आई बाबा पाण्यात आहेत आणि बाळ दोरी ओढतोय. सो आत्ताच्या सर्कमस्टान्सेस मध्ये तुम्ही त्याला कसं बघता आणि जेव्हा ते ओरिजिनली तुम्ही केलं होतं तेव्हा ती परिस्थिती कशी होती? काही त्याच्यात बदल घडलाय की? अजूनही तेच आहे की मुलंच आपल्याला शिकवतं आणि मुलंच आपल्याला मोठं करतं. हाच भाव आहे तो. आत्ताची मुलं एकदम अफाट वाटतात आणि मग आता मुलं नाही, त्यांची बुद्धिमत्तापेक्षा त्यांची आकलन आणि त्यांना एक्सपोजर खूप मिळालेलं आहे. पण तरी त्यांची जी वाढणं आहे आणि त्याच्यासाठी आपला जो सहभाग असायला हवा तोच आहे म्हणजे. आणि पुन्हा आपण तिकडे याच दृष्टीने बघायचं की आपल्याला काय शिकता येईल. त्यांच्याकडनं खरंच शिकण्यासारखं खूप आहे. मुलांकडनंच शिकण्यासारखं खूप आहे. ती खरी असतात, मुलं खरी असतात हा एक शब्द पुरे आहे. मुलांकडनं शिकणं म्हणजे आता असं काही झालं की मला हल्लीची पिढी किती स्मार्ट होत चाललेली आहे. तर एक चिंटू गेला होता की चिंटूचे पप्पा बाहेर नाही येतात आणि म्हणतात अरे बापरे, बोंबलला माझा फोन बंद पडला. चिंटू म्हणतो बघू काय झालंय, घेतो टुक टुक करतो काहीतरी, हा घ्या झालं चालू. आई म्हणते शहाणा तो बाळ माझा, काय झालं होतं रे? चिंटू म्हणतो काही नाही ग, पप्पांनी चुकून चाइल्ड लॉक केलं होतं. तर हे जे आहे हे आसपास सतत चाललेलं आहे आणि आताची मुलं खूपच इंटरनेट वगैरे यामुळे अजून स्मार्ट होत चालली. पण म्हणून त्यांना आणखीन चांगलं पेरेंटिंग मिळण्याची खूप गरज आहे. म्हणजे त्यांनी फॅकल्टीज वाढल्या आहेत आणि ते खूप समृद्ध होत आहेत.
तर त्यांना जे आजूबाजूचं वातावरण मिळतंय ते धोकादायक आहे. तर एकटं सोडू नका असं मला नेहमी वाटतं, की स्मार्टफोन आणि मूल एकटं हे सगळ्यात वाईट कॉम्बिनेशन आहे. त्याच्याबरोबर बसून काय केलं तर त्याच्या इतकं चांगलं कॉम्बिनेशन नाही आहे. काय दाखवायचं मला मुलांनी बघावं, हे मी आज पाहिला आहे. हा एवढासा एपिसोड आहे, हे एवढंसं पॉडकास्ट आहे किंवा एवढीशी फिल्म आहे, हा एवढा व्हिडिओ आहे, हा बघावा मुलांनी असा आहे आणि त्याच्यात हा संदेश आहे. तर प्लीज मला पाठवा. मी करिक्युलम तयार करते आहे की या मुलांनी अवांतर वाचन म्हणून जे असायचं की नाही पूर्वी, आपल्याला या धड्याखाली हा अवांतर वाचनासाठी एक पालकांनी आणि मुलांनी मिळून एकत्र बसून वाचण्यासाठी पॅरलल करिक्युलम जर दिलं तर त्यांना एवढे काही वेळ हातात नाही आहे की तेही बघतील आणि एकटे बसून बघतील. तर जे एकटं बसून बघायच्याऐवजी हे बघतील आणि आपल्याला जे सांगायचं ते सांगायला भरपूर मटेरियल आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर तुम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल जे जे काय सापडत असेल मला जरूर पाठवा. फेसबुकवरती आहे, माझा नंबरही आहे, की कुणी कसंही माझ्याकडे लिंक पाठवू शकता. आणि या कामाला मदत करायला कुणी असेल तरी मला हवं आहे. वाव. आणखी कोणाला प्रश्न विचार? हां. मॅम, मी माझ्या आपल्या आजूबाजूला बघतो की पॅरेंट्स आपल्या मुलांना जेवण करतात, भरवतात, स्क्रीन समोर देतात. त्यामुळे माझं ऑब्झर्वेशन असं आहे की मुलं बोलायला उशिरा लागतात. म्हणजे आपण बघतो की वर्षाची किंवा 1.25 वर्षाची होते मामा बाबा असं म्हणायला लागतात. पण आता माझं ऑब्झर्वेशन असं आहे की मुलं बोलत नाही. 2-2 वर्षाची होतात, 2.5 वर्षाची होतात, तरी बोलत नाही. तर तुमचं काय म्हणणं आहे? हे मुळातच संवाद संपलेले आहेत ना. संवाद संपले. मूल शिकतं म्हणजे काय होतं, त्याच्या कानावर पडतं ते शिकतं. त्यामुळे संवाद घरातले एकंदरीतच संवाद संपलेले आहेत. त्याच्यामुळे मुलांची व्होकॅब्युलरी डेव्हलप व्हायला उशीर होतो. पंडित सरांना हां, शेवटचा प्रश्न. असं होतं की खूप सारे निगेटिव्ह त्याचे इम्पॅक्ट असतात स्क्रीन टाईम दाखवण्याचे खूप साईड इफेक्ट्स आहेत. हे ऐकून मी जॉब सोडलाच आहे आणि माझं बाळ ही इज 2 years 4 months नाव. तो खूप बोलतो, खूप ॲक्टिव्ह आहे, पण अजिबात स्क्रीन टाईम देऊ नये म्हणून मी अजिबात स्क्रीन टाईम देतच नाही त्याला. अजिबात सवय नाही आहे. तर मग कुठेतरी समहाऊ पीपल से की ते असं निगेटिव्ह बोलत असतात की अजिबात स्क्रीन टाईम बरोबर नाही आहे. आणि मग ते पोरांमध्ये स्कूलमध्ये वगैरे जायला लागले की ते स्क्रीनवर ते लोक राईम्स वगैरे दाखवतात किंवा वॉट एव्हर स्टोरीज वगैरे. तर त्यांना असं वाटू शकतं का की मला हे घरीच दाखवत नाही आहेत आणि बाकीच्या मुलांना दाखवतात, मग ते आपल्याबद्दल थोडंसं निगेटिव्ह फिलिंग येऊ शकतो का, आणि त्याच्यासाठी मग काय करायला पाहिजे? हे माध्यम काही वाईट नाही आहे. आपण ते कसं हँडल करतो, आपण त्यांच्या पुढे काय नेऊन ठेवतो हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून म्हटलं की एकटं मूल आणि त्याला तुम्ही लावून दिलं आहे हे बरोबर नाही आहे. तुम्ही शेजारी बसा, त्यातलं काय बघायचं आहे, एखादी गोष्ट तिथे चुकीची दिसेलही तर त्याच्यावर तुमचं डिसअप्रुव्हल त्यांना तात्काळ मिळणं, तिथे सांगायला बसणं हे खूप गरजेचं आहे. ओव्हर टाईम ते थोडं 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 करत वाढत जातं ना. त्याला सुद्धा मर्यादा आणता येते, कारण खूप घरामध्ये इतर गोष्टी आहेत करायला, त्याच्यामध्ये मुलांना आपण इन्व्हॉल्व करू शकतो. हे मोठा विषय आहे. पण म्हणजे मुळात त्यांनी तुमच्या भोवती फिरायला पाहिजे, असं वातावरण निर्माण करा. तुम्ही राहता कुठे? कात्रज. नळस्टॉप माहिती आहे तुम्हाला? हां, तिथंच डॉक्टरांचं दवाखाना. काय मी प्राध्यापक असल्यामुळे मला 45 मिनिटांमध्ये इतिहास सुरू करून इतिहास संपवावा लागतो. आता बरोबर 8 वाजलेले आहे. काळाचा रेटा जबरदस्त आहे आणि वेळेत थांबलं तर अधिकाधिक गोडी त्याची वाढत जाईल. 3 तारखेच्या कार्यक्रमाबद्दलचं निवेदन पांडे सर करतील. मी त्यांना तशी विनंती करतो. मागच्या वेळेस कार्यक्रमात सांगितलं होतं की भैरप्पा पुण्यात येत आहेत आणि कार्यक्रम मर्यादित आणि निमंत्रितांसाठी आहे, कारण त्यांची अटच अशी आहे की ते 100-125 लोकांपेक्षा जास्त लोकांशी संवाद साधणार नाही. त्यांचं वय बघता असं. आणि पुणे पुस्तक महोत्सव म्हणून मी गेली 6 महिने प्रयत्न करत होतो की आपण एकदा पुण्यात यावं असं. तर 3 तारखेला त्यांचा कार्यक्रम आहे, इथेच आहे भांडारकरला संध्याकाळी, आणि निमंत्रितांसाठी आहे. तुम्ही पुणे पुस्तक महोत्सवाच्या या सगळ्या विषयामध्ये जर तुम्ही कोणी येऊ इच्छित असाल तर नक्की त्यात संपर्क करायला काही हरकत नाही. त्यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आहे. 1 तास 1.25 तास त्यांच्याबरोबर आपण हा लेखक वाचक संवाद असं म्हणायला हरकत नाही.
हा कार्यक्रम आपण त्या निमित्ताने ठेवलेला आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती, ज्यांना इच्छा असेल त्यांनी नक्की नाव नोंदवायला हरकत नाही. आणि पडळकर मॅडमची पुस्तकं विक्रीसाठी ठेवलेली आहे. आजच्या दिवशी त्याच्यावर सूट आणि सगळ्यात महत्त्वाचं दोघंही त्याच्यावरती स्वाक्षरी करणार आहेत. कृपया या संधीचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्या. पुणे पुस्तक महोत्सव, नीळकंठ प्रकाशन आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने भारत इंग्लंड मॅच असताना सुद्धा तुम्ही सगळे आज इथं आलात आणि आवर्जून या विषयामधला रस दाखवला. ही रुची अधिकाधिक वाढवत नेण्याची जबाबदारी आता NBTच्या माध्यमातून पुढील भविष्यकाळामध्ये संपादनाचे अभ्यासक्रम असतील, प्रूफ रिडिंगचे अभ्यासक्रम असतील, चित्र कशी तयार करायची, यासाठी हे सगळे वक्ते हळूहळू तयार होत आहेत. हा सगळा अभ्यासक्रम हळूहळू आकाराला येईल. पांडे सरने जे बीज लावलेलं आहे त्याचा वेलू गगनावरती कदाचित पुढच्याच वर्षी पुस्तक महोत्सवामध्ये अफाट लोक सहभागी होऊन आपल्याला पाहायला मिळेल. आता आम्ही वर्ल्ड बुक फेअर दिल्लीत केलं नॅशनल बुक ट्रस्टतर्फे. तिथे एक लहान मुलांचं खूप मोठं सेक्शन होतं. तुम्हाला आज पंडित सरांचं म्हणणं असं वाटतं की पुणे पुस्तक महोत्सव फर्ग्युसन कॉलेजला 14 डिसेंबर ते 22 डिसेंबर 9 दिवस परत होणार आहे. यावेळेस आम्ही असं ठरवलं आहे सर की लहान मुलांचं एक पूर्ण सेक्शन वेगळं करायचं. मी पंडित सरांना त्या विषयात तुमची कन्सेप्ट, संकल्पना आपण त्या ठिकाणी उतरवू. तुमचा सहयोग त्या विषयात मी नक्की अपेक्षित धरतोय सगळ्याच्या. तर तुम्हा सर्वांना धन्यवाद देताना मी धन्य झालेलो आहे. धन्यवाद.